खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांविषयी जे वक्तव्य केलं त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज आपण या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत पत्रकार मित्र। आणि एका गोष्टीचा आनंद होतो आहे की आपापल्या संघटनांचे जोडे बाजूला ठेवून सर्व संघटनांचे पत्रकार या ठिकाणी आज एकत्र आले, ही सर्वात मोठी बाब आहे। त्याचं कारण असं की नुकतंच शिवसेनेमधून शिंदे सेनेमध्ये ज्या काही गद्दार खासदारांनी प्रवेश केला त्यातीलच एक हरामखोर खासदार संजय दिना पाटील त्याने पत्रकारांविषयी मुंबईमध्ये अतिशय घाणेरड्या प्रकारची वक्तव्य केली। मी यापूर्वी 5 खून केलेत, 5 मर्डर केलेत, तुमच्याकडे बघून घेईल, गोळ्या घालील, माझ्याकडे परत आला तर मारून पाठवील। अरे हे काय, हा कुठला माज आहे तुम्हाला? हा कसला माज चढलाय तुम्हाला? कुठल्या सत्तेचा माज चढलाय तुम्हाला? खरे तर याच्या पाठीमागे पूर्णपणे सर्व ताकदीनिशी भाजप उभं आहे इनडायरेक्टली, परंतु ते नावाला फक्त शिंदे सेनेमध्ये गेलेलं आहे। अर्थात तुम्ही कसे फुटलात, किती पैसे घेऊन फुटलात, पत्रकारांना त्याचं काही घेणं देणं नाही आहे। तुम्ही कसे फुटलात आणि कसे तुमचं काय केलं याच्याशी आम्हाला काही घेणं नाही आहे। तुम्ही नागडे नाचलात तरी आम्ही बातम्या करतो, तुम्ही सोनं अंगात घालून नाचलात तरी आम्ही बातम्या करतो, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही। परंतु ज्या पत्रकारांच्या बातम्यांच्या जीवावर तुम्ही स्वतःची प्रसिद्धी मिळवता त्या प्रसिद्धीपोटी तुमची 1000 मतं वाढली जातात। त्या जनतेनं तुमच्यावरती विश्वास टाकून तुम्हाला लाखो मतं दिली, 10 लाखाचं मतदान घेऊन तुम्ही ग्रामीण भागातून शहरातून सगळ्या ठिकाणाहून तुम्ही निवडून येता आमदार खासदार होता। आणि निवडून आल्यावरती तुमची एवढी मस्तीची भाषा आहे इकडे, तुम्ही पत्रकारांना मारायची भाषा करता, तुम्ही कार्यकर्त्यांना मारायची भाषा करता। खरं तर यांच्याविषयी बोलायचं म्हटलं तर थोडं विषयांतर होईल, मी बोलणार नाही। परंतु माझं तर असं स्पष्ट म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीसांपासून तर अमितभाई शहांपर्यंत हे लोन पोचलं पाहिजे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ताबडतोब आज दिना पाटलांचा राजीनामा घेतलाच पाहिजे, असं तमाम महाराष्ट्रातील पत्रकारांच्या वतीनं मी या ठिकाणी मागणी करतो। एकजुटीचा पत्रकार एकजुटीचा खासदार संजय दिना पाटलांचा, खासदार संजय दिना पाटीलचा, पत्रकारांविषयी अनुदार उद्गार काढणाऱ्या संजय पाटलांचा, पत्रकार एकजुटीचा, पत्रकार एकजुटीचा, संजय दिना पाटील, संजय दिना पाटील, मुन्ना खासदार, मुन्ना खासदार, मुन्ना खासदार। त्यांनी ज्या पद्धतीनं धमकी दिली त्यामध्ये बोलताना ते म्हणाले की 5 लोकांना मी ठार केलेलं आहे आणि तुम्ही माझ्या डोक्यात जाऊ नका। ही सरळ सरळ लोकशाहीमध्ये त्यांनी दिलेली धमकी आहे। या धमकीला पत्रकार म्हणून आपण कुणी खपून घेतलं नाही पाहिजे। हा त्यांचा सत्तेत असल्यानंतरचा माज आहे, करता त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करून चालणार नाही। तर संजय पाटलांनी तात्काळ राजीनामा द्यावा, गृहमंत्र्यांनी तो स्वीकारावा आणि त्यांचे जे नेते आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांना समज देऊन त्या पदावरून त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी या निमित्तानं आपण करतो आहोत। खरं तर हे आंदोलन इथवर थांबणार नाही जोपर्यंत संजय दिना पाटील माफी मागत नाहीत, त्यांचे पक्षनेते दखल घेत नाहीत, तोपर्यंत विविध ठिकाणी आपण अशा पद्धतीनं आंदोलन करूया। या संदर्भामध्ये मी अविनाशजी चिलेकर सर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त कराव्या। प्रसंग 2014 नंतर आपल्यावरती वारंवार येऊ लागलेले आहेत। लोकशाहीचा संकोच केला जातोय, लोकांना त्यांचं स्वातंत्र्य सुख बघू द्यायचं नाही, त्यांच्यावरती आपले विचार लादायचे आणि जर ते आपल्या सोयीचे बोलणार नसतील, लिहिणार नसतील तर त्यांचा वाटेल त्या पद्धतीने अपमान करायचा, त्यांना मारहाण करायची, असे प्रकार देशामध्ये सुरू झालेले आहेत। त्यातलं ते संजय दिना पाटील हे खासदार शिवसेनेतून एकनाथ शिंदे गटामध्ये गेले। आता आपल्या पत्रकारांचं काम असतं जे आपण विशेषतः श्रमिक पत्रकारांचे खूप प्रश्न निर्माण झालेले आहेत। आपल्याला कोणत्याही विषयावरती स्पर्धा वाढलेली असल्यामुळे
पटकन माझ्या वृत्तपत्रामध्ये किंवा माझ्या चॅनेलला कशा पद्धतीने चांगली बातमी येईल याच्यासाठी आपली धडपड असते आणि आपण आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक आहोत. पण हे हरामखोर राजकारणी आपल्या व्यवसायाशी, खरं तर ते त्यांचं करिअर आहे, पण त्या करिअरशी सुद्धा ते प्रामाणिक नाही आहेत आणि विशिष्ट भागातल्या गुंडासारखी त्यांची जर भाषा असेल तर मतदारांनी पण आपण काय दर्जाच्या लोकांना निवडून देतो याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संजय दिना पाटलांनी त्या ठिकाणी जी भाषा वापरली ही सुसंस्कृत महाराष्ट्राला आणि जो भाजप स्वतःला अतिशय सुसंस्कृत अशा प्रकारचं समजतो पक्ष, त्या पक्षाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना अशा प्रकारे वेगळ्या मार्गाने व्हाया एकनाथ शिंदे भाजपच्या दिशेने निघालेल्या संजय दिना पाटलांचं हे पत्रकारांविषयीचं वक्तव्य सहन करतो किंवा त्याला एक प्रकारे तटस्थ राहून त्याचं समर्थन करतो, ही गोष्ट मुळात खूप अशी खटकणारी आणि चीड आणणारी. संजय दिना पाटलांनी हे लक्षात घ्यावं की आम्ही पण काही कमी नाही. मी स्वतः पिंपरी गावात वाढलेली, शिवसेनेत माझं लहानपण गेलं, मी पत्रकार असलो तरी शिवसेनेत माझं सगळं लहानपण गेले. त्यांच्यापेक्षा 500 शिगा माझ्याकडे पण आहे. पण आम्हाला शिवसेना प्रमुखांनी सुसंस्कृतपणा शिकवला आहे, यशवंतराव चव्हाणांनी आम्हाला सुसंस्कृतपणा शिकवला आहे. हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे याचं भान त्यांनी ठेवणं गरजेचं आहे. मी खासदार आहे हे विसरून जाईल असं त्यांनी म्हटल्यानंतर मी आपल्या पत्रकारांना पण आवाहन करतो की आपण कुणाच्या बापाचं काय खाल्लेलं नाही आहे. त्याच्यामुळे आरेला कारे तुम्ही लक्षात घ्या, हत्तीला सुद्धा छोटी मुंगी चावा घेतली तर हत्तीचं काय होतं तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे आपण यांच्या बापाचं काय खाल्लं आहे तुम्ही ऐकून घेता ना, त्याच्यामुळे हे जास्ती मारल्यासारखे झालेले आहेत. काय होऊ शकतं, संजय राऊतांनी तर परवा सांगितलं आहे, अर्थात तो त्यांचा प्रश्न आहे, शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे की शिवसेनेतून ते खासदार का गेले किंवा काय आणि हे कशासाठी चाललेले आहेत आणि त्याच्या संदर्भामध्ये निपक्षपातीपणाने अशा प्रकारचं वृत्तसंकलन करण्याचा, वृत्त देण्याचा आणि त्या संदर्भामध्ये दोन्ही बाजूची भूमिका, म्हणजे आपण जसं संजय दिना पाटलांनाच विचारत नाही, आपण उद्धव साहेबांनाही विचारतो, असे दोन्ही बाजू जाणून घेण्याचा आपल्याला अधिकार आहे. आणि आपल्या अधिकारावरती कोणी अशा प्रकारे अतिक्रमण करत असेल तर त्यांना आपण निश्चितपणे जागा दाखवली पाहिजे. दुसरी गोष्ट मी सांगतो आपल्याला, आपण सगळे पत्रकार बांधव आहात म्हणून सांगतो की याच्यामध्ये आपलासुद्धा दोष आहे. आपण कोणाच्या किती मागे पाळायचं, कोणाला किती महत्त्व द्यायचं. संजय दिना पाटलाची लायकी आहे का त्याच्या मागे मागे आपण पळायचं 10 वेळा, दे रे बाई. अरे जाऊ दे ना, ते 6 जण गेले त्याच्यातलं तो एक, आणि महाराष्ट्र बघतोय सगळं कशा पद्धतीने हे लोक सत्तेवर येत आहेत, सगळं हे पाहतायत, लोक पाहतायत. कधीतरी याचा उल्लेख झाल्याशिवाय जाणार नाही. पण तुर्तास आपण या सगळ्या घटनेचा निषेध करूया. या निमित्त आपण सगळेजण एकत्र आला त्याच्याबद्दल मी सगळ्यांना धन्यवाद देतो. या घटनेचा निषेध करतो आणि मी मागणी करतो की संजय दिना पाटील यांचा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा. नवे शिंदेंनी, हे आपला बोलण्याचा विषय नाही, पण शिंदेंनी 7वा खासदार घ्यावा आणि याच्या रुग्णावरती लाथ घालून याला एकनाथ शिंदेंनी लांब पाठवावा, तरच खऱ्या अर्थाने पत्रकार एकजुटीचा विजय झाल्यासारखं होईल. तोपर्यंत एकनाथ शिंदे गटाच्या कुठल्याही बातम्या कोणी छापू नये. सगळेजण आपण भावना तीव्र पद्धतीने व्यक्त करतोय. मात्र दिना पाटलांनी जे वक्तव्य केलं त्यामध्ये त्यांनी काही जे वक्तव्य आहेत ते अतिशय संवेदनशील आहेत. त्यांनी ज्या खुनाच्या बाबत बोलले, 5 खून केले किंवा काय, किंवा त्यांची एकंदरीत भाषा ही कायद्याच्या चौकटीमध्ये किती संवेदनशील आहे आणि त्यांच्यावर काय कारवाई होऊ शकते, काय कारवाई व्हायला पाहिजे. मी ज्येष्ठ पत्रकार रोहित आठवले यांना विनंती करतो त्यांची भावना व्यक्त कराव्या. मी जी काही भूमिका मांडली त्याचं आपण सर्वांनी अनुकरण करूया आणि शिंदेचा जो काही आज जो खासदार आहे संजय दिना पाटील यांनी जे काही आपल्या एका वाणीने आणि वाचाळगिरीने जे काही या घटनेचं जे काही हे केलं, आपल्या सर्वांच्या म्हणजे अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावण्याचं काम केलेलं आहे, त्याचा आपण एकजुटीने जोपर्यंत हा जाहीर माफी मागत नाही तोपर्यंत हा आपण लढा आणि निर्धार कायम ठेवूया असं मला वाटतं. मी ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेबांना विनंती करतो की त्यांनी भावना व्यक्त करायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला वृत्तपत्रासाठी फोटो द्यायला आपलं जे शस्त्र आहे ज्यातनं त्यांना आपण उत्तर देणार आहोत त्या पेन आपल्याला पुढे धरायचे आहेत. तत्पूर्वी दसाल साहेबांना विनंती करतो. सगळ्यात महत्त्वाचा भाग यातला असा आहे की सत्ताधारी मुजोर झाले, माजलेत.
आणि हे सत्ताधारी माजलेत याचं कारण असं की आपण पत्रकार म्हणून त्यांच्या फार पुढं करतो. हे बंद करायला पाहिजे. काय फरक पडतो जर समजा एखाद्या सत्ताधाऱ्याची बातमी आपण नाही दिली, त्याला जर टाळलं पूर्णपणे, तो पाया पडत तुमच्या येईल, कारण यांना स्वतः प्रसिद्धीची गरज असते. पण आपण इतके त्यांच्या मागं करतो पत्रकार म्हणून की त्यांना वाटतं हे सगळं इझिली अवेलेबल आहे, गृहीत धरणं, आणि त्यामुळे ते गृहीत धरायला लागले. आणि हे गृहीत धरणं त्यांच्या सत्ताधारी असल्याच्या माजुरीपणातून निर्माण झालेलं आहे. हा माजुरीपणा जर नष्ट करायचा असेल तर सत्ताधाऱ्यांना जोडणे हा एकमेव कार्यक्रम पत्रकारांनी अवलंबला पाहिजे. हे काम आहे आपलं. आपण खरं म्हणजे विरोधी पक्ष म्हणून काम केलं पाहिजे. आपण ते करत नाही म्हणून हे सत्ताधारी माजलेत आणि मुजोर झालेत. यांचा माज उतरवणं हे हिंदू कसं सांगते तर सत्ताधाऱ्यांच्या विरोधात 100% काम हे पत्रकारांनी केलं पाहिजे. चौथा स्तंभ अशा प्रकारे मुसवटदारी करून धमक्या देऊन तो शांत बसेल असं जर यांना वाटत असेल तर कदापि शक्य होणार नाही. संजय देना पाटील यांच्यापूर्वी सुद्धा ज्या नेत्यांनी अशा प्रकारे उन्मत्तपणा केलेला आहे त्यांना माफी मागायला लावलेली आहे, त्यांना त्याच्यानंतर पश्चाताप झालेला आहे. काल ज्या भाषेत संजय देना पाटील बोलत होते ती भाषा पाहिजे तर महाराष्ट्रामध्ये असं काही होतंय ही कल्पना करत नाही. या पुढच्या काळामध्ये एकनाथ शिंदेंनी आपल्या अशा ज्या उन्मत्त झालेल्या नेत्यांना समजून सांगावं, समज द्यावी, त्यांचा राजीनामा घ्यावा ही आम्हा तमाम पत्रकारांच्या वतीने मागणी आहे. पत्रकार गप्प बसणार नाही. धन्यवाद. मी सातवे खासदार संजय देना पाटील ज्या पद्धतीने पत्रकारांना बोलतायत, ज्या अर्वाच्य भाषेत बोलतायत ती म्हणजे मी व्यक्त सुद्धा करू शकत नाहीये. धमक्या देत आहेत, तुला मारून टाकेल इथपर्यंत ते बोलत आहेत. हे सगळं पाहिल्यावरती प्रश्न पडतो की आपण लोकशाहीमध्ये आहोत की नाही. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे सुसंस्कृत मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे यांच्यासारखे संयमी नेते यांनी हे कसं सहन करतात ते आम्हाला समजत नाही आहे. संजय देना पाटलांनी राजीनामा तर दिलाच पाहिजे, प्रश्नच येत नाही आहे. पण तो संजय देना पाटलांचा राज्यभर अशा प्रकारे पत्रकारांच्या वतीने निषेध झाला पाहिजे.